दृश्य आहे बेळी चौकामधले अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचा मतमोजणीचा फेरीचं मतमोजणी आपल्या हाती आलेला आहे आणि 11 फेरीमध्ये 24,199 मतांनी काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी मताधिक्याने आघाडी घेतली आहे. जल्लोषाचं वातावरण पुन्हा बेळी चौकामध्ये आपण बघत आहात. चारही बाजूने संघाचा नारा दिसून येत आहे. नवनीत राणा यांना 30,400 क्षमा करा. नवनीत राणा यांना 3,04,669 तर काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना 3,28,868 मते तर दिनेश बी पहाडचे उमेदवार यांना 47,594 मते तर रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर यांना 9,274 मते मिळालेली आहेत. यावरच आता 11 फेरीमध्ये तब्बल 24,199 मतांनी बळवंत वानखडे यांनी आघाडी घेतलेली आहे. चारही बाजूने बियाणी चौकातील हे दृश्य आहे. पोलिसांनी ढेर बांधून सुरक्षा करून देण्यात आलेली आहे आणि चारही बाजूने जल्लोषाचं वातावरण दिसून येत आहे. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा जयजयकार करण्याकरिता जयघोष करण्याकरिता शेकडो हजारो समर्थक जल्लोष करण्याकरिता बियाणी चौकामध्ये दाखल झालेले आहेत. चपराशीपुराकडे जाणारा हा मार्ग त्याही बाजूला रस्त्यावर चारही बाजूने काँग्रेसचे समर्थक दाखल झालेले आहेत आणि खरोखरच आता विजयाकडे वाटचाल करण्यास बळवंत वानखडे समोर निघत आहे म्हणण्यास वावगं ठरत नाही. जल्लोषाचं वातावरण अमरावती शहरातील बियाणी चौकामध्ये दिसून येत आहे. साडे 4 वाजले आहेत. लोकशाही भवनच्या 200 ते 300 मीटर अंतरावर बियाणी चौकामध्ये जल्लोषाचं वातावरण. हातामध्ये काँग्रेस पक्षाचा ध्वज घेऊन जाताना सुद्धा अनेक समर्थक आता आनंद व्यक्त करीत आहेत. बियाणी चौकातील ते दृश्य आहे. काय प्रतिक्रिया आता बळवंत वानखडे विजयाच्या घोषणाकडे वाटचाल करीत आहेत. महाराष्ट्रात पूर्ण बीजेपीच्या विरोधात वातावरण होतं आणि यावेळेस आंबेडकरी समूहाने आणि मुस्लिम समूहाने महाराष्ट्रात नव्हे देशात यावेळेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे कल दिला. अमरावतीच्या सीटच्या संदर्भात जर सांगाल तर अमरावतीची सीट अत्यंत कमी मताने जरी निवडून आली असेल, हा विजय इथल्या आंबेडकरी जनतेचा आणि मुस्लिमांचा आहे. राहिला विषय महाविकास आघाडी म्हणून मी असं म्हणाल का यावेळेस महाविकास आघाडी इथं अमरावतीच्या दृष्टिकोनातून फेल पडली, कारण बळवंतराव जवळपास निवडून येण्याच्या वेळेस 1.5 ते 2 लाख मतांना यावेळेस निवडून यायला पाहिजे होते.
परंतु नवनीत राणा ह्या बीजेपीच्या उमेदवार आहेत आणि बीजेपीच्या 6 मतदारसंघापैकी एकही आमदार या मतदारसंघात नाही. बीजेपीचे वोट जर असेल तर फक्त 60,000, याच्या पलीकडचे वोट नाही. जर का 60,000 मतं असेल, बीजेपीला 60,000 मताच्या पलीकडचे जर होत असेल या 6 मतदारसंघामध्ये 4 लाखाच्या वरती जर नवनीत राणा निवडून येत असेल तर याचा हा विजय आंबेडकरी समूहाचा, दलित मुस्लिम समूहाचा आणि इथल्या पर्यायाने महाविकास आघाडीचा नकारात्मक संदेश आहे. म्हणून या ठिकाणी मी बळवंतराव वानखेडेचा या ठिकाणी एक त्यांचं अभिनंदन करेल आणि काँग्रेसचंही अभिनंदन करेल की त्यांनी बळवंतराव वानखेडे यांना निवडून दिले. नक्कीच या ठिकाणी दीपक सरदार, ऍडव्होकेट रिपाई दळी गटांचे पदाधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. जल्लोषाचं वातावरण आपण बघत आहात. बियाणे चौकाचे हे दृश्य आहे. संतुलित चौकामध्ये एकच जल्लोष. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे आता विजयाकडे भरभर करीत आहेत. आनंदाचं वातावरण बियाणे चौकामध्ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या विजयाकरिता आलेली ही जमलेली ही गर्दी. 11व्या फेरीचं नुकताच आता ओढ हाती आलाय. मतमोजणी पूर्ण झालेली आहे. 11व्या फेरीमध्ये सुद्धा बळवंत वानखेडे काँग्रेसचे उमेदवार यांनी मताधिक्याने आघाडी घेतलेली आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता आणि अद्यापही पोलीस या चौकामध्ये आणि लोकशाही भवन या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. शांततेचं वातावरण आहे. आनंदाचं वातावरणाला सुरुवात झाली आहे. जल्लोषाच्या वातावरणाला सुरुवात झाली आहे. हे दृश्य आहे बियाणे चौकातील ज्या ठिकाणावरून लोकशाही भवन आहे, ज्या 200 ते 300 मीटर पर्यंत आहेत आणि बियाणे चौक ते विद्यापीठ मार्गावर जाणारी वाहने बंद करण्यात आली होती. या मार्गावरील सर्व वाहन चालकांना आता जाण्यास परवानगी देण्यात आली नव्हती आणि अतिशय सुरक्षिततेमध्ये आणि शांततेत मतमोजणी पूर्ण होत आहेत. काही क्षणानंतर पुन्हा आता राहिलेल्या मतपेढी आपल्या हाती येणार आहे. ते सुद्धा आता आपल्यापर्यंत शिडीच्या प्रक्षेपणामध्ये आपण देणार आहोत. तत्पूर्वी अमरावती शहरातील 4ही बाजूने जमलेली ही युवकांची आणि काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या विजयांकरिता जमलेली ही अथाक दिव्य गर्दी लोकशाही भवनकडे हा जाणारा मार्ग आहे. रस्त्यावरील कोणतीही वाहने आतमध्ये जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही आणि बियाणे चौकाच्या बाहेरील सर्व वाहन चालकांना थांबवण्यात आले आहेत. अतिशय सुरक्षिततेमध्ये सकाळी 8 वाजतापासून याच मार्गावर असलेल्या लोकशाही भवन येथे शांततेत मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. CRPF